कांद्याला बाजारभाव मिळावा यासाठी खरं तर आज पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी खरं तर रोहित पवार आपल्यासोबत आहे. दादा खरं आज तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. हे बघा, लोकांसाठी शशिकांत शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर सपकाळ साहेब असतील, निलेश भाऊ लंके असतील, मग पठारे भाऊ तिथं आले होते, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, देवदत्त भाऊ निकम होते, बाबाजी काळे होते, अतुल बेनके होते. हे सगळे लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोक होती आणि ते रस्त्यावर येऊन लोकांसाठी लढत होते. शेवटी हे झोपलेलं सरकारने तर झोपलेलं सोंग घेणारं सरकारला जागं तर करावं लागेल. जर सगळेच मवार राहिले, सगळेच जर त्या ठिकाणी काहीच करायला लागले नाही तर न्याय कसा मिळेल? गेल्या 2 आंदोलनामुळे 6-7 रुपये वाढले ना शेतकऱ्याचे. आता आमची इच्छा आहे की अजून 5-6 रुपये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढले. मग शेतकऱ्याचं भलं झालं, शेतकऱ्याचं भलं झालं तर मजुराचं भलं होणार, मजूर आणि शेतकऱ्याचं भलं झालं तर ग्रामीण अर्थव्यवस्था चांगली होणार. ग्रामीण अर्थव्यवस्था चांगली झाली तर उद्या जाऊन मुलांना शिक्षणाला अडचण नाही, ह्याला अडचण नाही. आता बघा, तुम्ही एका बाजूला म्हणताय की पाऊस नाही, माझं शेतकऱ्यालाही कळालं की उद्या जाऊन शेतामध्ये काही पिकणार नाही. मग जे पिकलं आहे त्याला ते रेट मिळू द्या. ते सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. लोक बघतायत, तुम्ही लाखो करोडो रुपयाची कामं तुम्ही मोठ्या मोठ्या टेंडर मॅनेज करून त्या ठिकाणी देताय. आमदारकी देत असताना 50-50 कोटीची बोली केली जाते आणि मग 10 रुपये अतिरिक्त शेतकऱ्याला मागितलं त्यात या सरकारचं काय जातं आहे? त्यामुळे शेतकऱ्याच्या बाजूली, सामान्य लोकांच्या बाजूला या सरकारने झुकलं पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. इकडे आंदोलन करत असताना कुठं दडपशाही केली जाते का सरकारकडनं? कारण तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. केली जाते. आता काय झालं की एक ॲम्ब्युलन्स 2-3 किलोमीटरवर अडकलेली आणि त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी, कारण आम्ही एक अर्धा किलोमीटरवर कार्यकर्ते ठेवले होते, कुठं काय अडचण आली तर सांगा, आणि आम्हाला कळालं की तिथं ॲम्ब्युलन्स अडकली. मग ॲम्ब्युलन्सकडे बघून आणि तिथे असणाऱ्या रुग्णांकडे बघून आम्ही निर्णय घेतला बाजूला सरकायचा. आणि मग बाजूला सरकल्यानंतर मग पोलिसांनी त्याचा फायदा घेतला. शेवटी आम्ही भूमिका घेत असताना ॲम्ब्युलन्सवाल्यांची नाही तर आजारी असणाऱ्या व्यक्तीची घेतली, शेतकऱ्यांसाठी लढत होतो. पण नंतर मग आमचा कुठेतरी पोलिसांनी विश्वासघात घेतला. आम्ही परत रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न जेव्हा केला, आम्हाला ताब्यात घेतला. आमच्या नेत्यांना आधी घेतलं, नंतर आम्हाला घेतलं. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सरकार ज्या पद्धतीने पाहतो की शेतकऱ्यांच्या बाजून काहीतरी हिताचे प्रयत्न करतो, कांद्याला बाजारवाढ मिळाली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारकडे या संदर्भात बैठका सुरू आहेत. आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर जिवंत करणार आहे का? कांदा विकल्यानंतर मग कांद्याचं तुम्ही काय करणार आहे? त्या मोगम बोलून चालत नसतं. शब्द द्यावा लागतो आणि शब्द दिलेला पाळावा लागतो. इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5 रुपये. मग आम्हाला भांडून कुठेतरी 15-15.5 रुपये करावा लागला. तोही आम्हाला परवडत नाही, कारण का 18 ते 20 रुपये आमचा खर्च आहे कांद्याचा. आम्हाला तो वाढून दिलाच पाहिजे. तुम्ही केंद्रात गेला, सरकारच्या एकजुटीला तुम्ही घाबरला, तुम्ही झुकला, तुम्ही दिल्लीला गेला, चर्चा केली, चर्चा करून तुम्ही ठोस निर्णय काय घेतला? अजून काहीच घेतला नाही. नाशिकला कागद तरी मिळाला, पुण्याला अजून कागदसुद्धा मिळालं नाही, जो नाफेडचा 15 रुपये 80 रुपये पैशाचा. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल. बोलून चालणार नाही. लोक तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. तर दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात आज तुम्ही आंदोलन केलं. दिलीप वळसे पाटलांनी सकाळी भूमिका मांडली की ठीक आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न जर मिटवायचे असेल तर आपण एकत्र बैठक घेऊ. रोहित पवार माझ्याकडे आले तर त्यांच्यासोबत चर्चा करू, अजून काय उपाययोजना असतील तर केंद्र सरकारशी बोलू. बघा, मी असं कुठल्या शेतकऱ्याला बोललो नाही. तुम्हाला आता आंदोलन करायचं, माझ्या घरी या, मी बसतो, तुम्ही या, तिथं आंदोलन करू. आम्ही लोकांकडे आलो आणि आम्ही काय आंबेगाव मतदारसंघात आंदोलन केलं नाही, आम्ही महाराष्ट्रात केलेलं आहे. कारण महाराष्ट्र सरकार आणि दिल्लीचं सरकार म्हणजे केंद्राचं सरकार झोपलं आहे, यांना जागा करायचं आहे. इथं असणाऱ्या शेतकऱ्यांनी भूमिका घेतली की आता आपल्याला लढायचं आहे. त्यानंतर देवदत्त भाऊंनी पुढाकार घेतला. इथं असणाऱ्या आसपासचे जसं की बाबाजी काळे आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही आहोत, सगळे शेतकरी आले, एकत्रित आले, आंदोलन केलं. असं बसू करू असं होत नसतं. काय असतं, नेते बसतात, करतात, चहा पितात, जेवतात, बिर्याणी खातात, मटण खातात, सगळं खातं. आणि गरीब मात्र काय आहे की कांदा आणि भाकरी खातो. गरीब मरतो. गरिबाच्या घरावर तिथं छत नाही, मुलांना त्या ठिकाणी फी देता येत नाही. मग नेत्यांबरोबर चर्चा करण्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की तुम्ही या रस्त्यावर शेतकऱ्याचं जरा समजून घ्या आणि सत्तेत असल्यामुळे विषय मार्गी लावा. सकाळी पण त्यांनी प्रेस करताना सांगितलं की मी रोहित पवारांशी बोलणार आहोत, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. जर त्यांनी पुढाकार घेतला तर पुढची भूमिका काय असणार? नाही बघा, माझ्याशी बोलण्याचं काहीच कारण नाही ना. मी विरोधात आहे, तुम्ही सत्तेत आहे. तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे तर सुनीता वहिनींना, काकींना फोन करायचा आहे, देवेंद्र फडणवीसांना करायचा आहे, एकनाथ शिंदेंना करायचा आहे. आता तिघांना म्हणायचं आता बाद झालं राजकारण, बाजूला ठेवा. ही जी घोडेबाजी लावलेली आहे, घोडेबाजार 50 कोटीचा एका MLCच्या सीटला बंद करा. चला दिल्लीला परत एकदा. स्मरणपत्र जसं अजितदादांच्या बाबतीत स्मरणपत्र दिलं होतं त्यांच्या पक्षाला, CBIकडे द्या, परत स्मरणपत्र CBIकडे द्या, तरी काय नाही झालं. तर आता दादांच्या बाबतीत तुम्ही न्याय देऊ शकत नाही, शेतकऱ्यांना न्याय तुम्ही कसं द्या? आज रस्ता रोको केलं, पुढची भूमिका कशी असणार आहे? त्या बघा, 18चं आंदोलन थोडं छोटं होतं, 26चं मोठं होतं. 18च्या आंदोलनाचा फायदा शेतकऱ्याला झाला.
26च्या आंदोलनाचा फायदा शेतकऱ्याला झाला, भाव थोडे वाढले. आता याचाही त्या ठिकाणी फायदा होईल असा आमचा विश्वास आहे, अपेक्षा आहे. आणि अजूनसुद्धा सरकार जर पुढचे 5-7 दिवस असंच हातावर हात लावून नाही तर हाताची गडी तोंडावर बोट करून बसलं, मग मात्र त्या ठिकाणी त्यांना जागेवर आणावं लागेल. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर सरकार अजूनही जर गप्प बसलं तर पुढच्या काळामध्ये सरकारला जागे होण्यासाठी तीव्र पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका या ठिकाणी रोहित पवार यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा अभिषेक मी सुनील TV9 मराठी, मंचर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.